शहादा तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात 20 वर्षापासून बंद कूपननलिका बाहेर टाकत 50 फूट पाणी वर फेकत असल्याची घटना नंदुरबार खोडामली ताजी असतानाच पुसनत येथील विनायक रोहिदास पाटील यांच्या शेतातील सुरू असलेल्या कूपनलिकेचे 400 फूट खालील 40 पाईप, केबल वायर व मोटर सर्व अचानक बाहेर येऊन पडलेले निसर्गाचा जमिनीतील पाण्याचे प्रवाह वाढल्याच्या प्रेशरने ही घटना घडली असणार असा अंदाज शेतकऱ्याने व्यक्त केला आहे। मी विनायक रोहिदास पाटील राहणार सारंगखेडा येथील आहे, परंतु माझे शेत पुसनत शिवारामध्ये सारंगखेडा पुसनत रस्त्यावर आहे। क्षेत्र हे 6 एकर आहे। त्या 6 एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन हे पीक लावलेलं आहे, परंतु त्याच क्षेत्रामध्ये 800 फूट बोर केलेला आहे। त्या बोरला फुल पाणी आहे आणि बोर 20-25 वर्षापासून सतत चालू आहे, परंतु मी 3 दिवसापासून पाऊस सतत सुरू असल्यामुळे मी इकडे शेताकडे येऊ शकलो नाही। परंतु काल 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5-6 वाजता इथं क्षेत्राला भेट दिली। त्यावेळेस मला नवीनच प्रकार आढळून आला की माझ्या क्षेत्रातील जे बोर होतं त्या बोरचे सर्व पाईप बाहेर निघालेले होते। ते आणि मोटरसुद्धा पाईप सकट, केबल सकट बाहेर फेकून पाईप काही तुटलेले आहेत, काही जॉईंट आहेत, असं सर्व प्रकार मोटरसहित बाहेर पाण्याच्या प्रेशरमुळे बाहेर निघून आलेला आहे। हा निघत असताना केव्हा निघालेला असेल ते काही आपल्याला कळू शकलेलं नाही, परंतु जेव्हा निघालेलं आहे त्यावेळेस पाण्याच्या प्रेशरमुळे, जमिनीतील पाण्याच्या दाबामुळे तो मोटर सकट ते बाहेर आलेले आहे। मोटर कुठेही अटकलेलं नाही, पाईप कुठेही अटकलेलं नाही, परंतु पाण्याचे प्रेशर एवढा होता की पाण्याच्या प्रेशरमुळे बरंचसं पाणी बराच वेळपर्यंत पाणी चालून आलेलं आहे। घटनेबाबत तर्कवितर्क लावले जात असले तरी भूगर्भ तज्ञापुढे संशोधनाचे आवाहन उभे ठाकले आहे। कळंबू, पुसनत, कुकावल, कोठरी, देऊर, टेंभा, फेस, बामखेडा खैरावी भागात तापी काठाच्या अंतरावर आहे। सारंगखेडा येथे तापी नदीवर बॅरेज बांधण्यात आले आहेत। यामुळे लाखो क्युसेक्स पाणी थांबल्याने शेती व ग्रामीण शहरातील बंद पडलेल्या कूपनलिका यांना बहुतांश फायदा झाला आहे। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। आणि सोबत या बोरमधील जे खडी आहे ते खडी सुद्धा या ठिकाणी त्या बोरमधून बाहेर आलेली आहे। ही पुष्कळशी अशी खडी होती, ती बाहेर येऊन आलेली आहे। गवत आजपर्यंत सुद्धा त्या बोरच्या आसपासचे गवत आहे, हे गवत आज सुद्धा असं वाकलेलंच आहे। आणि बोराचे जे केलेले आहे ट्यूबवेल, त्या ठिकाणी मोठा पाईप तुटून पडलेला आहे। तर हा एक निसर्गाच्या प्रेशरमुळे झालेला आहे, पाण्याच्या दबावामुळे झालेला आहे, असं या ठिकाणी मी सांगू शकतो। या क्षेत्राच्या लागूनच एक मोठा नाला गेलेला आहे, गावातून जंगलातून आलेला नाला, पाण्याचा तो प्रवाह सतत वाहत राहतो। त्या वाव पाण्यातून इकडे बोर ट्यूबवेलकडे जाण्याला रस्ता नाहीच आहे। पाणी गुडघ्या इतकं पाणी कुदून इकडे प्रवेश करावा लागतो। इथं 4 माणसं नाही 10 माणसं